या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत देशातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ASPL ॲग्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड। नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। मंत्रालयात लागणार महात्मा फुले सावित्रीबाईंचे तैलचित्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्रालय सचिवालयाला आदेश। 10वी-12वीचं संभाव्य वेळापत्रक जाहीर, 10वी 2 मार्च ते 25 मार्च तर 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान होण्याची शक्यता। काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता। भाजपचं सरकार आल्यानं अनेकांची भाजपमध्ये येण्याची धडपड, ठाकरेंची सेना खूप पिछाडीवर, चंद्रकांत दादा पाटील यांची टीका। रेशन अधिकार कायम राहावा या मागणीसाठी शिवसेनेचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। कोल्हापूरचं वैभव असलेला रंकाळा तलाव भोगतोय मरण यातना, रंकाळ्याची संरक्षण भिंत ढासळते। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटिश राजघराण्याच्या ताब्यात असलेल्या अनेक जवाहिरांविषयी चर्चा सुरू झाली आहे। या चर्चेतील एक महत्त्वाचा सूर म्हणजे ज्या देशांकडून किंवा खंडांकडून हे जवाहीर नेण्यात आले किंवा लुटण्यात आलेत त्यांना ते परत द्यावं अशी मागणी आता होतीये। ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर राजघराण्याच्या ताब्यात असलेल्या खजिन्याची चर्चा सुरू झाली आहे। ज्या देशांकडून किंवा खंडांकडून हा खजिना नेण्यात आला किंवा लुटण्यात आला तो परत द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। कोहिनूर हिरा परत द्यावा अशी मागणी भारताकडून करण्यात आली आहे। कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथाचा असल्याचा दावा ओडिसातील एका संघटनेनं केलाय। हा कोहिनूर हिरा ब्रिटनमधून ऐतिहासिक पुरी मंदिरात परत आणण्यासाठी संघटनेनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे। दक्षिण आफ्रिकेतून ब्रिटिश राजघराण्यात गेलेल्या एका खास हिऱ्याची मागणी सुरू झाली आहे। या हिऱ्याचं नाव ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका असं आहे। हा हिरा ब्रिटिशांनी परत द्यावा अशी मागणी आफ्रिकेत जोर धरू लागली आहे। Change.org या वेबसाईटवर हिरा परत देण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर 6000हून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी देखील केली आहे। मंत्रालयात समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा फोटो लावण्यात येणार आहे। याबाबतचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। मुंबई मंत्रालयात समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा फोटो लावण्यात येणार आहे असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। गेली अनेक वर्ष मंत्रालयाच्या आवारात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं तैलचित्र लावण्यात यावं अशी मागणी सातत्यानं होतीये। मंत्रालयाच्या आवारात प्रवेश केल्यानंतर दर्शनस्थळी दिसतील अशा ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं तैलचित्र लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालय सचिवालयाला केल्या आहेत। तैलचित्र जागा निश्चित करण्यासाठी माजी मंत्री छगन भुजबळ थोड्याच वेळात मंत्रालयात पाहणी करणार आहेत। केंद्र आणि राज्य सरकारनं केलेल्या अन्नधान्य वितरण प्रणाली बंद करण्याच्या धोरणाविरोधात कोल्हापूर जिल्हा शिवसेनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय। यावेळी शेकडो शिवसैनिकांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला। केंद्र आणि राज्य सरकारनं अन्नधान्य वितरण प्रणाली बंद करण्याचं ठरवलंय, त्यामुळे गोरगरिबांना मिळणारा रेशनवरील धान्य थांबणार आहे। अन्न सुरक्षा तत्वावरील देशातील गोरगरिबांना अन्नधान्य रेशनवर वितरण प्रणाली सुरू व्हावी या प्रमुख मागणीसाठी आज जिल्हा शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली। विनस कॉर्नर बसंत बहार रोड मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला। यावेळी या आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालंय। यासाठी रेशनचा अधिकार कायम करा, उत्पन्नाची किमान मर्यादा रेशनसाठी 2 लाख रुपये करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामध्ये शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध केला। प्रमुख मागण्या आमच्या शिवसेनेच्या ज्या आहेत ते रेशनवरील धान्यावर जी कपात करणे, बंधन आणणे, वेगवेगळ्या मार्गाने जिथे जेवढा उत्पन्न असेल तर त्यांना रेशन नाही मिळणार, गाड्या असेल, सरकारी नोकऱ्या असेल व त्या रेशन कार्डचा अन्य ठिकाणी जो उपयोग होत असतो, मेडिकल असून दे काही असून दे, मग अशा वेळी रेशन धान्य बंद करून कुणाची भर तुम्ही करणार आहे? कुठल्या उद्योगपती भर करणार आहे तुम्ही? हे जर देश चाललेला आहे तो देशात हा देश उद्योगपतीने चाललेला आहे, गोरगरिबांसाठी नाही। रेशन धान्य बंद करून लोकांना उपाशी मारण्याचा प्रयत्न चालला आहे, तो आम्ही कदापि सहन करणार नाही। आम्ही कुठल्या परिस्थितीत हे धान्य बंद करू देणार नाही। या आंदोलनामध्ये जिल्हा प्रमुख संजय पवार, शहर प्रमुख रविकिरण इंगवले,
सुनील मोदी, हर्षल सुर्वे, मंजित माने, प्रतिज्ञा उत्तुरे, अभिजित देवने, संभाजी भोकरे, राजू यादव, अवधूत साळोखे यांच्यासह हजारो शिवसैनिकांनी सहभाग घेतला होता. कोल्हापूर शहराचं वैभव असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलावाचं पाणी प्रदूषित होऊ लागले. या पाण्यामुळे तलावातील जलचर मृत होऊन काठावर तरंगताना दिसत आहेत. त्याचबरोबर रंकाळ्याचे संरक्षण कठडे ढासळू लागल्यानं रंकाळ्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. कोल्हापुरातील ऐतिहासिक रंकाळा तलाव सध्या मरणयातना भोगतोय. रंकाळ्यात वारंवार मासे मृत होऊन तरंगताना दिसत आहेत. त्याविषयी तक्रारी झाल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करून पाण्याचे नमुने घेतले. रंकाळा तलावाभोवती असलेल्या संरक्षण भिंतीची ही दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी संरक्षण भिंत कोसळली आहे. यामुळे रंकाळा तलावाच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मान्यता दिली आहे. या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश असणार आहे. ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबीबाबत अहवालातील शिफारसींवर वैधानिक कार्यवाही करेल. ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला प्रचंड यश मिळालं. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना पिछाडीवर राहिली. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचा प्रभाव आहे, पण आगामी जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा प्रभाव संपलेला दिसेल, असं मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगली इथं व्यक्त केलं. सांगलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त प्रभाग 19 मधील शिवमंदिरामध्ये मंत्री पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. सांगली महापालिकेत भाजपची ताकद मोठी आहे, त्यामुळे कोणाच्या मदतीची अपेक्षा नाही. एकदा गाफील राहिलो म्हणून पुन्हा असं होत नाही. आता सरकार आलंय, त्यामुळे केवळ सांगलीच नव्हे तर पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूरसह सगळीकडेच भाजपमध्ये येण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असल्याचंही यावेळी पाटील यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचा भाजप प्रवेशाबाबत कोणताही प्रस्ताव नाही. असा प्रस्ताव आल्यास प्रदेश पातळीवर विचार करून निर्णय घेऊ, असंही पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि BJP असं कंबाईनच धरलं पाहिजे. त्या कंबाईनमध्ये तर आम्ही कुठे पुढे आहोत आणि उद्धव ठाकरेंची सेना यांची खूप पिछेहाट झालेली आहे. राष्ट्रवादीचा प्रामुख्याने पुणे जिल्ह्यासारख्या ठिकाणी जो प्रभाव त्यांचा आहे, जो संपवत चाललो आहे आम्ही, त्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभेत ते दिसेल आपल्याला. परंतु आज त्यांची जी काही पाळंमुळं आहेत, त्यामुळे पुणे जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये थोड्या जास्त जागा त्यांना मिळाल्या आहेत. पण काँग्रेसची पिछेहाट आहे, उद्धवजींच्या शिवसेनेची पिछेहाट आहे. भारतीय जनता पार्टी जवळजवळ 19 पासून जी निवडणूक होईल, पंढरपूर होऊ देत, नगरपंचायत होऊ देत, ग्रामपंचायत होऊ देत, स्थानिक स्वराज्य संस्था होऊ देत, या सगळ्यात निवडणुकांमध्ये क्रमांक 1 वर आहे. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. पश्चिम महाराष्ट्रातील नवउद्योजकांच्या व्यवसायात वृद्धी व्हावी या हेतूनं कोल्हापुरातील हॉटेल सयाजी इथं 24 आणि 25 सप्टेंबर रोजी व्यावसायिक कुंभमेळा बिझनेस एक्स्पोचं आयोजन BNIच्या वतीनं करण्यात आलंय. बिझनेस एक्स्पोमधून नवउद्योजकांना व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील व्यावसायिकांच्या वृद्धीसाठी तसेच व्यावसायिक स्पर्धेतील चढउतार, विचारांची देवाणघेवाण, उद्योजकांना मार्गदर्शन उपलब्ध व्हावं, व्यवसाय प्रगतीसाठी व्यासपीठ मिळावं, यासाठी बीनच्या वतीनं कोल्हापुरातील हॉटेल सयाजी इथं बिझनेस एक्स्पोचं आयोजन करण्यात आलंय. या बिझनेस एक्स्पोमध्ये सर्व क्षेत्रातील उद्योजक सहभागी होऊ शकतात. यासाठी विनाशुल्क नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे, अशी माहिती एक्स्पोचे आयोजक अखिल बाहेती यांनी दिली आहे. नमस्ते, मैं अखिल बाहेती, मैं एक टाइम मैनेजमेंट कोच हूँ और BNI बिज एक्सपो का चेयरमैन हूँ. दोस्तों, BNI ये 3 लेटर्स का वर्ड है और BNI का फुल फॉर्म है बिजनेस नेटवर्क इंटरनेशनल. मतलब हम जो नेटवर्क करते हैं वो सिटी लेवल नहीं है, वो डिस्ट्रिक्ट लेवल नहीं है, स्टेट लेवल नहीं है, वो इंटरनेशनल लेवल का नेटवर्क हम BNI के ज़रिए करते हैं. सुनने में थोड़ा सा अच्छा लगता है लेकिन कन्फ्यूजिंग लगता है. इस कन्फ्यूजन को दूर करने के लिए ही हमने BNI बिजनेस एक्सपो का ऑर्गेनाइजेशन किया है. ये आपके सामने लेकर के आ रहे हैं. इसमें क्या होगा, जो BNI कोल्हापुर सांगली में 400 से ज़्यादा मेंबर्स हैं
वो एक साथ आएंगे, एक पर्टिकुलर स्टेज पर आएंगे और एक दूसरे को तो पहचानेंगे ही पहचानेंगे, प्लस आपके साथ जुड़ने के लिए भी वो तैयार रहेंगे। इसी एक थॉट प्रोसेस के साथ हम BNI बिजनेस एक्सपो 24 और 25 तारीख को होटल सयाजी में करने जा रहे हैं, विक्टोरिया हॉल में। तो सबसे पहले मैं आपको उसमें इनवाइट करना चाहूँगा। क्यों आपको उसमें आना चाहिए, ये एक क्वेश्चन मार्क अगर आपके मन में है तो मैं उसे अभी दूर कर देता हूँ। जैसे ही आप वहाँ पे स्टेप इन करेंगे, आप देखेंगे वहाँ पर जो मेंबर्स हैं वो सेल करने के लिए उतावले नहीं हैं, वो आपके साथ कनेक्शन बनाने के लिए उतावले हैं। इसका मतलब ये एक कनेक्शंस का महाकुंभ होने वाला है, जिसमें आप अपने बिजनेस के लिए वहाँ पर कनेक्शन सेट करने वाले हैं। ये कनेक्शंस कैसे होंगे? एक एडवांस QR कोड सिस्टम के साथ हम आ रहे हैं, जिसमें आप हैसल फ्री, जी हाँ, बिना किसी रुकावट के, बिना किसी क्यू के, आप सिर्फ एक QR कोड स्कैन करके आप एक्सपो के अंदर चले जाते हैं। उसके लिए क्या करना है, एक छोटी सी लिंक मैं आपके साथ शेयर कर रहा हूँ, business.bnikolhapur.com। मैं रिपीट करता हूँ, business.bnikolhapur.com। इस वेबसाइट पे जाइए, फॉर्म को भरिए और आप डायरेक्टली आपके विदाउट QR कोड आप स्कैन कर सकते हैं। तो ये जो जरिया है, इसके जरिए एक शानदार कनेक्शंस का महाकुंभ आपके बीच में लेकर के आ रहा हूँ मैं, अखिल बाहेती, चेअरमॅन BNI बिजनेस एक्सपो। बातमीपत्रामध्ये तर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। कोल्हापूर मधील पहिलाच ओके कापूर मॉल। अगरबत्ती, धूप, अत्तर, कापूर, पूजेचं सर्व सामान एकाच छताखाली, आता नव्या रूपात। निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर मॉल कोल्हापूर। रत्नशास्त्रज्ञ अनु एच मोतीवाल यांच्या अभ्यासातून साकारलेले नवग्रह रत्न केंद्र। या रत्नांच्या वापरामुळे मानवी जीवनात होतो सकारात्मक बदल। माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या यासारखी अनेक रत्ने या फर्ममध्ये उपलब्ध असून हस्तरेषा, कुंडली, अंकशास्त्रानुसार येथील रत्ने दिली जातात, ज्याचा प्रभाव केवळ 11 दिवसात जाणवतो। तर आजच नवग्रह रत्न केंद्राला भेट द्या व सकारात्मक जीवनाचा अनुभव घ्या। नवग्रह रत्न केंद्र, हॉटेल पॅव्हेलियन समोर, शाहूपुरी, कोल्हापूर। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। 10वी-12वी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक नुकतंच जाहीर झालंय। 10वीच्या परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान, तर 12वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वी इयत्तांच्या लेखी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आलं। 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत, तर 10वीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे। हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलंय। शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचं योग्य नियोजन करता यावं या हेतूनं 10वी आणि 12वीच्या लेखी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे कोळीमळा परिसरातील विवाहिता राजनंदिनी कौस्तुभ सरनोबत हिचा मृत्यू अपघाती नसून तो खूनच असल्याचा धक्कादायक प्रकार आज उघड झालाय। 2 मुली झाल्याचा राग मनात धरून पती कौस्तुभ कृष्णराव सरनोबत यानंच पत्नीला विहिरीत ढकलून देत खून केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी कौस्तुभ सरनोबत याला इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कोल्हापूर इथल्या राजनंदिनी हिचा विवाह कौस्तुभ सरनोबतशी 31 मार्च 2015 रोजी झाला होता। राजनंदिनीला राजलक्ष्मी, संयोगिता अशा 2 मुली आहेत। दोन्ही मुलीच असल्यानं दोघात वारंवार वाद होत होता। पहाटे फिरायला गेल्यानंतर राजनंदिनीला विहिरीत ढकलून दिलं। कौस्तुभनं पत्नी विहिरीत पडल्याचा बनाव केला, मात्र तिचा खून केल्याचं निष्पन्न झाले। मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यावर तिचा विसेरा राखून ठेवण्यात आलाय। या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। सांगली इथं शिक्षकांनी तब्बल 25 कोटी रुपयांची कर्जे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची थकवली आहेत। संबंधित शिक्षक, मुख्याध्यापकांसह 350 जणांना वसुलीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे। सांगलीत कर्जे थकवलेल्या शिक्षकांमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचा समावेश असून प्राथमिक शिक्षकांची संख्या सर्वाधिक आहे। कारवाईचा बडगा उगारल्यानंतर काही शिक्षकांनी कर्जे भरण्याची तयारी दर्शवली आहे। जिल्हा बँकेने शिक्षकांना 25 कोटी रुपयांची कर्जे दिली होती। त्यावेळी यातील बहुतांश शिक्षकांचा पगार सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत होत होता। यानंतर काही शिक्षकांनी आपले पगार अन्य बँकांमध्ये करण्यासाठी प्रयत्न केले। यामुळे जिल्हा बँकेची सध्या कर्जे थकली आहेत। विशेष म्हणजे जिल्हा बँकेची कर्जे देताना
संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, गट शिक्षणाधिकारी यांचे हमीपत्र घेतली जातात। त्यानुसार जिल्हा बँकेने सध्या जोरदार कारवाई सुरू केली आहे। मात्र त्यावेळी घेतलेली हमीपत्र ठराविक नमुन्यात नसल्याचा फायदा संबंधित शिक्षकांनी उचलला आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित शिक्षकाकडून नियमाप्रमाणे हमीपत्र घेण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू झालंय। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी जाहीर केलेल्या दोन्ही निवडणुका बेकायदेशीर ठरवत धर्मादाय उपायुक्तांनी त्या रद्द केल्या आहेत। पुढील 7 दिवसात निवडणूक अधिकृत जाहीर केली जाणार आहे। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील अंतर्गत राजकारणामुळे मेघराज राजे भोसले, धनाजी यमकर यांनी स्वतंत्र निवडणुका जाहीर केल्या होत्या। निवडणूक अधिकृत असल्याचा दावा करत धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडे एकमेकाविरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या। त्यावर सुनावणी होऊन धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी हा निकाल दिलाय। त्यानुसार दोन्ही बाजूची निवडणूक बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे। धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी सोमवारी दिलेल्या निकालामुळे अधिकृत निवडणूक कोणाची, सभासदांनी नेमके कोणी जाहीर केलेल्या निवडणुकीत मतदान करायचे हा पेचप्रसंग सुटलाय। येत्या 7 दिवसात निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होणार आहे। यासाठी चित्रपट महामंडळ निवडणूक वादामध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा आदेश आहे। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आसिफ शेख आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिवराज नायकवडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याची शक्यता आहे। चव्हाणांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असताना त्यांना मानाचं पद देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत। भाजप नेत्यांकडून या संदर्भात सूचक वक्तव्य देखील करण्यात येत आहेत। याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांना काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याची शक्यता आहे। चव्हाणांना मानाचं पान देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सध्या काँग्रेसकडून सुरू असल्याची चर्चा आहे। राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांवर आता निवडणूक आयोगाची नजर असणार आहे। देणगी स्वरूपात येणाऱ्या काळ्या पैशांना रोखण्यासाठी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी निवडणूक आयोगानं या संदर्भात देण्या घेण्याची मर्यादा निश्चित करताना सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे। आता राजकीय पक्षांना मनमानी पद्धतीने देणग्या गोळा करणं अवघड होणार आहे, कारण निवडणूक आयोगानं या देणग्यांवर 20,000हून 2,000 रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे। 2,000 रुपयांच्या वरच्या सर्व देणग्या निवडणूक आयोगाला सादर करावयाच्या लेखापरीक्षण अहवालाचा भाग असणार आहे। देणगीच्या नावाखाली राजकारणात करोडो रुपये गोळा केले जातात। यामध्ये काळ्या पैशांचा सहभाग असतो। भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या या देणग्यांवर आता निवडणूक आयोगाची नजर असणार आहे। निवडणूक आयोगानं या संदर्भात देणग्या घेण्याची मर्यादा निश्चित करताना सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे। हा प्रस्ताव मंजूर झाल्यास भारतीय राजकारणात मोठा बदल होणार आहे। इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनच्या वतीनं नवीन राष्ट्रीय धोरण आणि शाळांची भूमिका या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमासाठी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर आणि शिवाजी विद्यापीठ माजी परीक्षा विभाग प्रमुख डॉक्टर BM हिरडेकर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष गणेश नायकुडे यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। या कार्यक्रमात माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीमती आशा उबाळे यांच्या हस्ते आदर्श मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा सत्कार केला जाणार आहे। पेटाळा इथल्या राम गणेश गडकरी सभागृहात येत्या शुक्रवारी 23 सप्टेंबरला दुपारी 3:30 वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गणेश नायकुडे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली आहे। नमस्कार, मी गणेश नायकुडे, अध्यक्ष इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशन। येत्या 23 सप्टेंबर रोजी कोल्हापूर आणि शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व शाळा आणि संस्था चालकांच्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि शाळांची भूमिका या विषयावर एक परिसंवाद आयोजित केलेला आहे। या परिसंवादामध्ये आदरणीय डॉक्टर BM हार्डीकर हे आपणास मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर शिक्षक आमदार आदरणीय जयंतजी आसगावकर साहेब आपणास या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। यासोबतच या कार्यक्रमामध्ये शिक्षक दिनाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून 25 शिक्षकांची आदर्श शिक्षक म्हणून निवड केली जाणार आहे आणि त्यांना त्या ठिकाणी पुरस्कार दिला जाणार आहे। त्याचबरोबर 10 मुख्याध्यापकांना आदर्श मुख्याध्यापक म्हणून सुद्धा त्या ठिकाणी गौरवान्वित करण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व शिक्षणप्रेमी, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि सर्व पालकांनी उपस्थित राहावं अशी मी कळकळीची नम्र विनंती करतो। इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन ही इंग्रजी माध्यम शाळा संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांची संस्था असून याद्वारे शाळांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जातात। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 400हून अधिक इंग्रजी माध्यमांच्या शाळा असून
6,000हून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. शहरापासून ते गावागावापर्यंत अत्याधुनिक शिक्षणाची सुविधा पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य या शाळांद्वारे केलं जातं. पत्रकार परिषदेस महेश पोळ, के.डी. पाटील, एन.एन. काझी, नितीन पाटील, एम.आर. पाटील, विल्सन वास्कर, सचिन नाईक आदी उपस्थित होते. बातमीपत्रामध्ये तर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. कोल्हापूर मधील पहिलाच ओके कापूर मॉल. अगरबत्ती, धूप, अत्तर, कापूर, पूजेचं सर्व सामान एकाच छताखाली. आता नव्या रूपात. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर मॉल कोल्हापूर. रत्नशास्त्रज्ञ अनु एच मोतीवाल यांच्या अभ्यासातून साकारलेले नवग्रह रत्न केंद्र. या रत्नांच्या वापरामुळे मानवी जीवनात होतो सकारात्मक बदल. माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या यासारखी अनेक रत्ने या फर्ममध्ये उपलब्ध असून हस्तरेषा, कुंडली, अंकशास्त्रानुसार येथील रत्ने दिली जातात. ज्याचा प्रभाव केवळ 11 दिवसात जाणवतो. तर आजच नवग्रह रत्न केंद्राला भेट द्या व सकारात्मक जीवनाचा अनुभव घ्या. नवग्रह रत्न केंद्र, हॉटेल पॅव्हिलियन समोर, शाहूपुरी, कोल्हापूर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. बँकांमधील लिपिकांची भरती सध्या कमी झाल्याचं दिसून येतंय. बँक व्यवहारामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर संगणकाचा वापर सुरू झाल्यानं त्याचा परिणाम लिपिकांवर झाल्याचं दिसतंय. बँकांमध्ये संगणकाचा वापर वाढला आहे, त्यामुळे बँकेतील लिपिकांची संख्या सातत्यानं कमी होतीये. बँक आणि ग्राहक ऑनलाईन व्यवहारांना प्राधान्य देत आहेत, त्यामुळे बँकांनी लिपिक भरतीमध्ये हळूहळू कपात केली आहे. 90च्या दशक सुरुवातीच्या काळात भारतात बँकिंग प्रणालीमध्ये कारकुनी नोकऱ्यांचा वाटा 50% पेक्षा जास्त होता, जो आता 22% आलाय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जाहीर केलेल्या बँक रोजगाराच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. पशुधनामध्ये होणाऱ्या लंपी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पशुधन मालकांनी आपल्या निरोगी जनावरांचं तात्काळ लसीकरण करून घ्यावं. यासह आजारी जनावरांवर उपचार करून घ्यावेत. मृत पशुधनाविषयी तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये माहिती द्यावी, असं आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी केलंय. जिल्हाधिकारी कार्यालयात आज रेखावर यांनी लंपी स्किन आजाराबाबत जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी बोलताना जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर वाय.ए. पठाण यांनी जिल्ह्यातील लंपी बाधित जनावरांची माहिती दिली. जिल्ह्यात एकूण गोवंशीय पशुधन 2,83,637 इतकं आहे. सध्या जिल्ह्यात लंपीने बाधित पशुधनाची संख्या 76 वर पोहोचली आहे. आतापर्यंत मृत झालेले पशुधन 9 असून त्यापैकी 6 गायी आणि 3 बैल आहेत. आज अखेर लंपी रोगावरील लसीकरण 1,47,390 पूर्ण झालंय. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण उपलब्ध असलेला लसींचा साठा 2,85,400 इतका आहे, अशी माहिती पशुसंवर्धक विभागाचे उपायुक्त डॉक्टर वाय.ए. पठाण यांनी दिली आहे. वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत अनेकांच्या हाताला काम मिळण्याची एक संधी उपलब्ध होणार आहे. दिवसेंदिवस कर्मचारी निवृत्त होत आहेत, मात्र भरती करण्यास परवानगी नाही. त्याचा परिणाम महापालिकेच्या कामावर होतोय. महापालिकेच्या कामकाजाला अधिक गती मिळण्यासाठी शासनाकडून 3 वर्षाच्या मुदतीसाठी कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ उपलब्ध केलं जाणार आहे. इचलकरंजी महापालिका झाल्यामुळे कामांना गती मिळावी अशा नागरिकांच्या अपेक्षा आहेत. विविध कामं करताना अत्यंत कमी मनुष्यबळाचाही प्रश्न भेडसावत आहे. सध्या अधिकारी प्रवर्गातील 43 पदांच्या आकृतीबंधाला यापूर्वी मंजुरी मिळाली आहे, तर संपूर्ण आकृतीबंध मंजूर होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. सध्या 3 वर्षाच्या मुदतीनं कंत्राटी पद्धतीनं मनुष्यबळ उपलब्ध करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय. त्याची ई-निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. तर होणारी ही भरती कंत्राटी पद्धतीनं म्हणजेच 3 वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे. यामध्ये 400हून अधिक कर्मचारी विविध विभागांसाठी नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी वार्षिक सुमारे 9,25,00,000चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यामुळे निधी उपलब्धतेनुसार यातील अत्यंत गरजेच्या भरतीला प्राधान्य दिले जाणार आहे. 6 ऑक्टोबर 2022 दुपारी 3 वाजेपर्यंत ही टेंडर भरती करता येणार आहे. कागल तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दाखले देण्यास टाळाटाळ होतीये. बांधकाम कामगारांना तातडीने दाखले मिळावेत या मागणीचे निवेदन कागल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशील संसारे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पोलीस जनसेवा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. शासनाकडून अटल घरकुल आणि इतर घरकुल योजनेच्या कामी संबंधित गावचे ग्रामसेवकांकडून यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ घेतला नसल्याचा दाखला बंधनकारक आहे. काही ग्रामसेवक दाखला देण्यास टाळाटाळ करतात.
अशा ग्रामसेवकांना सूचना कराव्यात, बांधकाम कामगारांना तातडीने दाखले उपलब्ध करून द्यावेत या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी आणि ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या वतीनं कागलचे गटविकास अधिकारी सुशील संसारे यांना देण्यात आलं। यावेळी रिपाई कागल तालुका नेते रमेश कांबळे, सचिन कांबळे, बाळासो कांबळे, प्रदीप कांबळे, राहुल कांबळे, कृष्णात पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। जाता जाता पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन्स। मंत्रालयात लागणार महात्मा फुले सावित्रीबाईंचे तैलचित्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्रालय सचिवालयाला आदेश। 10वी-12वीचं संभाव्य वेळापत्रक जाहीर, 10वी 2 मार्च ते 25 मार्च तर 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान होण्याची शक्यता। काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता। भाजपचं सरकार आल्यानं अनेकांची भाजपमध्ये येण्याची धडपड, ठाकरेंची सेना खूप पिछाडीवर, चंद्रकांत दादा पाटील यांची टीका। रेशन अधिकार कायम राहावा या मागणीसाठी शिवसेनेचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। कोल्हापूरचं वैभव असलेला रंकाळा तलाव भोगतोय मरण यातना, रंकाळ्याची संरक्षण भिंत ढासळते। वेळ झाली तर थांबण्याची, पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक होते देशातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते ASPL ॲक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।